पुदिना लावण्यासाठी मी एका बरणीला बारीक बारीक होल पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता हे नारळाची शेंडी घालते। नारळाच्या शेंडीमुळे ओलावा जास्त वेळ टिकून राहतो। तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये माती आणि खत असं मिक्स असलेली माती टाकलेली आहे। पूर्ण बरणी भरलेली आहे। काय होतं, आपण पुदिना आणतो आणि थोडासा वापरल्यानंतर तो तसाच पडून राहतो। त्याच्याऐवजी आपण जर त्याची देठं या अशा बरणीमध्ये छोटे छोटे होल पाडून त्याच्यामध्ये जर घातली ना मातीमध्ये, तर चांगला पुदिना फुलतो। तर आता मी बाटली पूर्ण भरलेली आहे मातीने। हे पहा, असे लहान लहान छोटे छोटे होल पाडलेले आहेत आणि ह्या पुदिन्याची जी कांड्या आहेत, जाड जाड घ्यायच्या थोड्या। ह्या पुदिन्याच्या कांड्या आपण प्रत्येक होलमध्ये अशा खोचायच्या आहेत, म्हणजे त्या चांगल्या तग धरतात मातीमध्ये। तर अशा ह्या प्रत्येक होलमध्ये मी आता ह्या पुदिन्याच्या कांड्या घालणार आहे। छोटे छोटे मी पीसेस करून ठेवलेले आहेत। अशा प्रकारे सर्व होलमधून आपण पुदिन्याच्या काड्या ह्या रोवलेल्या आहेत। आपण आता याच्यावरती पाणी स्प्रे करणार आहोत आणि बॉटलमध्ये देखील थोडं पाणी घालणार आहोत। बॉटलच्या झाकणाला आपण होल केलेला आहे, त्यामुळे आपण त्या होलमधून पाणी घालून आपण ही कुंडीसारखं हँग करून ठेवू शकतो। आपल्याला स्वयंपाकामध्ये वारंवार पुदिना लागतो आणि अशा प्रकारे जर आपण पुदिना लावला तर फ्रेश पुदिना आपल्याला वापरायला मिळतो। 15 दिवसानंतर बघूयात हा कसा बहरलेला आहे पुदिना। हे पहा, एकदम फ्रेश, मस्तच।